गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेत आलेला आणि विरोध झालेला एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश पुन्हा एकदा चर्चेत आलाय। एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाबाबतचे काही खुलासे केले आहेत। एका वृत्तवाहिनीशी बोलताना खडसे म्हणाले, भाजपच्या नेत्यांची दिल्लीत भेट झाली। राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेशाची प्रक्रिया झाली। गळ्यात मफलर देऊन प्रवेश झाला असं देखील त्यांनी म्हटलं। पण त्यानंतर राज्यातील देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन या नेत्यांनी माझा विरोध केला, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली। याबाबत विचारले असता गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली। आता भाऊ मोठे मंत्री आहेत, मोठे नेते आहेत आमच्या राज्यातले, म्हणजे होते, आता तिकडचे आहेत, पण ते सिनियर आहेत। आता ते वारंवार सांगता आहेत की यांच्यामुळे प्रवेश घडला। आता आणि एकीकडे ते सांगतात की माझा प्रवेश मान्य आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजींनी केला, मान्य अमित भाईंनी केला, त्यांनी माझ्या गळ्यामध्ये मफलर टाकलं, त्यांनी माझ्या गळ्यामध्ये तो दुपट्टा टाकला। आता मला सांगा, मी त्याच्यापेक्षा मोठा आहे का? मला काय यांचं चाललंय मला हेच कळत नाही। आणि एकीकडे सांगतायत की आता मी राष्ट्रवादीला महाविकास आघाडीला निवडून आणू, एकीकडे सांगतायत मला इकडे प्रवेश करायचा आहे। अशी दुटप्पी धोरण भूमिका ते का घेत आहेत? ते ज्येष्ठ नेते आहेत, खरं म्हणजे मोठे आहेत, त्यांनी एवढे पदं भोगलेले आहेत, 30 वर्ष आमदार राहिलेले आहेत, पण अशा पद्धतीने ते आज बोलतायत ते बघून तर सगळ्या महाराष्ट्रात मला इतकं आश्चर्य वाटतंय। म्हणजे घरामध्ये सगळी पदं पाहिजे, त्यांचं काय झालंय, त्यांच्या परिवारामध्ये सगळे पक्ष पाहिजे आणि सगळे पदही पाहिजे। त्यांना राष्ट्रवादीमधून मुलीला तिकडे उभं करायचं आहे, आमदार करायचं आहे, सरकार चुकून मागून येईल असं म्हणतायत, मग तिकडे मंत्री ती झाली पाहिजे। इकडे सुनबाईंना त्या ठिकाणी मी त्यांना निवडून आणलं, मी त्यांचा प्रचार केला। अहो, तुम्ही राष्ट्रवादीचे आमदार आहात आणि इकडे म्हणतात मी त्यांचा प्रचार जोरात केला। आता मुलीला म्हणतात ती स्वतंत्र आहे, ती निवडून आली तर मग मी काय करू? म्हणजे मला वाटतं हा दुटप्पी भूमिका आता जास्त वेळ चालणार नाही आणि आमच्याकडे तर अजिबात चालणार नाही। पण आता ते जर म्हणतायत की माझा प्रवेश झालेला आहे, तर त्यांनी तो फोटो दाखवावे, आणावं, आम्हाला आदेश करायला सांगावेत की घेतलाय त्यांना, आम्ही घेऊन ना, आम्ही काय पक्षापेक्षा मोठा आहोत का?